बीडच्या मस्साजोग इथं 6 डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पावर गोंधळ झाला आणि त्यानंतर 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्ये 8 खासगी कंपन्यांकडून पवनचक्क्यांचं काम सुरू आहे। खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधल्या पवनचक्की प्रकल्पांना आता विरोध केला जातोय। पवनचक्की प्रकल्पामुळे बीडमध्ये ही दुसरी हत्या झाल्याचं इथले काही नागरिक सांगतायत। पवनचक्की कंपन्या मनमानी करत असल्याचा आरोप सुद्धा काही गावकऱ्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकल्पांवर शासनाचं नियंत्रण असावं अशी अपेक्षा सुद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे। अवर्षणग्रस्त बीड जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रकल्प येणं खरं तर स्वागतार्ह आहे, मात्र खंडणी आणि हत्येच्या घटनांमुळे जर या प्रकल्पांना विरोध होत असेल किंवा असे प्रकल्प जर गावात येत नसतील तर हा भाग मागासच राहील आणि त्यामुळे सरकारनं आता अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत ते आपल्या नियंत्रणात घेण्याची मागणी जोर धरतीये। हा पवनचक्कीचा पहिला मर्डर नाही, त्या बीड जिल्ह्यामध्ये हा दुसरा मर्डर पवनचक्कीचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पवनचक्कीमुळे वाद निर्माण होऊन मर्डरसारखे प्रकार घडत आहेत आणि त्यामुळं विकास होण्यापेक्षा माणसं मारण्याचाच हा प्रोजेक्ट आहे असं दिसू लागलेला आहे। त्यामुळं हा प्रोजेक्टच बंद करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझ्या संघटनेचं मत बनलेलं आहे। पवनचक्क्या आम्ही बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही। माझं असं म्हणणं की गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार या पवनचक्क्याविषयी बोलत आहोत। आज जरी लोकप्रतिनिधी किंवा बोलत असले या पवनचक्क्याविषयी तरी शेतकऱ्यांविषयीवर होणारा अन्याय, पवनचक्क्या कंपन्याकडनं मनमानी कारभार होतो। तर माझं असं म्हणणं की या पवनचक्क्या बंद करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे। त्या पवनचक्क्यांना विरोध करण्यापेक्षा या ठिकाणी जे पवनचक्क्या येत आहेत त्यांच्यावर शासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं नियंत्रण असायला पाहिजे। या भागामध्ये अशा प्रकारचे जर का प्रकल्प येणार असतील तर त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे, कारण त्याच्यामधून रोजगार निर्मिती होते, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात दळणवळणामुळं या ठिकाणी रोजगारासोबतच अर्थकारण देखील चालतं। मात्र अशा काही जर का घटना घडल्या तर या घटनांमुळं अशा कंपन्यांना येण्यासाठीच पायबंद घालायचा अशी भूमिका काही लोक घेत आहेत, हे चुकीचं आहे। नेमक्या बीडमध्ये किती पवनचक्की कंपन्या आहेत, किती पवनचक्क्या आतापर्यंत तयार झाल्यात, आकडेवारी नेमकी काय, आपण एक त्यावर नजर टाकूया। बीडमध्ये 8 पवनचक्की कंपन्या आहेत। ऑगस्ट 2022 ते जुलै 2024 दरम्यान 285 पवनचक्क्या उभारल्याची नोंद आहे। बीड तालुक्यात 92, पाटोदा तालुक्यामध्ये 131, केज तालुक्यात 58 तर धारूरमध्ये 4 पवनचक्क्या आहेत। गेल्या 13 महिन्यामध्ये 8 खासगी कंपन्यांकडून 285 पवनचक्क्या या उभारल्या गेलेल्या आहेत। डोंगराळ जमीन असल्यानं बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पांना पसंती मिळतेय। शेतकऱ्यांसोबत नेमका कसा करार केला जातो या पवनचक्क्यांसाठी? पवनचक्की बसवण्यासाठी जागेची आधी पाहणी होत असते, त्यानंतर पुण्यामध्ये नोंदणी होते आणि जमीन मालकाशी करार केला जातो। 25 वर्षांसाठी हा करार होतो। 10 ते 15 लाख रुपये हे एक रकमी दिले जात असतात। वर्षाकाठी 2 लाख रुपये दिले जातात। प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत आणि त्यानुसार करार आणि रक्कम ही वेगवेगळी असते। नापीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पांचा फायदाच होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।